आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। राज्यातील 29 मनपातील महापौर पदाच्या आरक्षण सोडत लवकरच निघणार आहेत। नगर विकास विभागाने या संदर्भात अधिकृत पत्र जारी केलंय। महापौर पदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता हे पत्रक काढण्यात येणार आहे। सोडतीकडे सध्या सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय। नगर विकास विभागाने या संदर्भातलं अधिकृत पत्र आता जारी केलेलं आहे। 22 जानेवारी 2026 ला सकाळी 11 वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे। 29 मनपातील महापौर पदाची आरक्षणासाठीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। सोडत जाहीर केली जाणार आहे। राज्यातील 29 मनपातील महापौर पदाच्या आरक्षण सोडतीबाबत 22 जानेवारीला निर्णय होणार आहे। नगर विकास विभागाने या संदर्भात एक पत्रक जारी केलेलं आहे। त्यानुसार 22 जानेवारी 2026 ला सकाळी 11 वाजता सोडत निघणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन माझ्या सहकारी शुभम उमाळेकडून। शुभम, तिथेच आपण बघू शकतो एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि अशामध्येच आता सत्ता स्थापन करून महापौर कोण बसेल अशा पद्धतीने चर्चा सुरू असताना महाराष्ट्र शासनाच्या नगर विभागाने या संदर्भात अधिकृत पत्र जे आहे ते जारी केलेलं आपल्याला दिसत आहे। ज्याच्यामध्ये गुरुवार 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहामध्ये महापौर पदाचं आरक्षण सोडतबाबत महत्वाचा निर्णय जो आहे तो शासनाकडनं करण्यात येणार आहे। नेमका आता आरक्षण सोडत कशा संदर्भात निघते, कशी निघते यावर अवलंबून असणार आहे की कोणत्या महानगरपालिकेवर कोणता महापौर बसेल। आणि अशामध्येच आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष जे आहे ते आरक्षण सोडतीकडे लागून आहेत। सिद्धेश, नक्कीच। पण शुभम, या सगळ्यामध्ये 22 जानेवारीच ही तारीख का निवडली? कारण महापौर पदासंदर्भामध्ये अजून सुद्धा निर्णय होत नाहीये। 22 जानेवारीला या सोडतीनंतर नेमकं पुढे काय होऊ शकतं, काय राजकीय गणित बदलू शकतात? तिथे समजा पाहायला गेलं तर महानगरपालिकेचे निकाल 2 दिवस झाले समोर आलेले आहेत आणि याच्यामध्ये आता 22 तारीख म्हणजे इथून पुढचे अजून 2 दिवस, साधारणतः 5 दिवसांचा कालावधी जो आहे तो नगर विकास विभागाने जो आहे तो घेतलेला आहे आणि त्यांनी शासनपत्र काढलेलं आहे। त्यामुळे शासनाचा हा निर्णय आहे आणि आरक्षण सोडत झाल्यानंतर महिला असेल, पुरुष असेल किंवा कोणत्या पद्धतीनेही आरक्षण सोडत निघतील। खरंय शुभम, त्यामुळे आता या सोडतीकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।